करून काय आला धक्काबुक्की करून यायची काय कारण होती मला? उत्तर द्या, उत्तर द्या. धक्का देऊन आलेत मला. काय? कोण आहे? नगरचे विधायक कोण आहे? धक्का देऊन आलेत अध्यक्ष. धक्का देऊन आलेत मला. पॅक केलं, दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवलं, माझ्या कामाचा अडथळा केला, मला बाहेर पडून दिलं नाही. मला जेवढी जागा उपलब्ध होती तेवढ्या जागेतून आलो. 11 वाजता मीटिंग चालू आहे, संविधानिक मीटिंग आहे, मला 11 वाजता इथे उपस्थित तिथे शूटिंग आहे सगळं. जर व्यवस्थित आलो असेल तर हे करून धक्कापूर आले असतील आपण इकडे गुन्हा दाखल करू. शूटिंग आहे सगळं. बघू आपण त्या पद्धतीने आपण कारवाई करू यांच्यावर. त्या पद्धतीने निर्णय घ्या. काय बनकर साहेब त्यांना म्हणलं मिटिंग झाल्यानंतर हां मी म्हणलं मिटिंग झाल्यानंतर जे काही त्यांचा विषय असेल आज दिवसात निर्णय घेऊन सोक्ष मोक्ष लावतो. तर मिटिंगला येण्यापासून अटकाव करायला नाही पाहिजे आम्हाला. त्यांना काय म्हटलं मी 2 दिवसापूर्वी जॉईन झाले, मला विषय माहीत नाही, मला पुढे विषय समजू द्या. मी आज काल माझ्यासमोर विषय आलाय तो. मी म्हटलं आज मिटिंग होऊन जाऊ देत बजेटची. मिटिंग झाल्यानंतर 100% आपण बसून समन्वयाने मार्ग काढू काय विषय चाललेला आहे. मी म्हणलं जरा समजदारीची भूमिका ठेवा, मला अटकाव करू नका. नगरपालिकेचा त्याच्या अगोदर मी सांगितलं की मला थोडा वेळ द्या. पहिली गोष्ट आपण उशीर जो झाला तुमचा तो आता कारण आम्ही नंतर बघू, कारण की सभा सुरू होताना तुम्ही इथं हजर पाहिजे होता. दुसरी गोष्ट बजेटचा आपलं मिटिंग आहे, ही मिटिंग झाल्यानंतर ती व्हिडिओ शूटिंग आदेश आपण बघून घ्या आणि त्याप्रमाणे जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई काय असेल त्याप्रमाणे करा. त्या दृष्टी करू नका, कारण की सन्माननीय सदस्यांना विशेषतः महिला सदस्यांना त्याप्रमाणे आपल्या नगरपालिकेत न्याय मिळाला पाहिजे. हे आपलं जे धोरण दोन्ही राज्यांनी घालून दिलेलं आहे त्याचं योग्य पालन व्हायला पाहिजे. एक आपण बघू. हे सभा संपली ना आपली, सभा संपली की लगेच मिटिंग घ्या बरे पडत.